राजीनामा दे, राजीनामा साहब तुम आगे बढ़ो। कलंकित मंत्र्याचा करायचं का? कलंकित मंत्र्या दिल्ली मला हे मंत्रिपद मिळालं पाहिजे। अन्ना कुंकू लागो दिल्ली मला हे मंत्रिपद मिळालं पाहिजे। अन्ना कुंकू लागो दिल्ली मला मंत्रिपद मिळालं पाहिजे। ओम फट देवी मला मंत्रिपद मिळालं पाहिजे। ओम फट मिळालं पाहिजे। ओम फट हे देवी मला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे। ओम फट साहब तुम आगे बढ़ो। कलंकित मंत्र्याचा करायचं का? कलंकित मंत्र्याचा करायचं का? पंचायत गायकवाडाचा करायचं का? पंचायत शिक्षणाचं करायचं का? राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिवसेनेकडून। परंतु इथं तुम्ही यज्ञ पेटवलाय, कसला यज्ञ आहे हा? यज्ञ जे बुवाबाजी करणारे गोगाले त्याच्या निषेधार्थ यज्ञ आहे। महाराष्ट्र शासनाला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी राज्यभर आंदोलन चालू आहे। हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत। कलंकित मंत्र्याचे राजीनामे झाले पाहिजे। कपडे बदलले आणि खाते बदललेले आहेत फडणवीस सरकारनं। त्या सरकारचा निषेध करतो आणि आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे। येत्या 8 ते 10 दिवसात जर मंत्र्याचे राजीनामे दिले नाही, राजीनामे जर घेतले नाही फडणवीस सरकारनं, तर निश्चितच त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी फडणवीस सरकारवर आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या सरकारवर राहील। इडापिडा टेळू दे आणि शेतकऱ्यांचं राज्य येऊ दे। खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने हे भ्रष्ट मंत्री या सरकारमध्ये बसलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही गोगावले बघितले असेल, एखाद्या कोणत्या बुवाला बोलून त्या ठिकाणी तांत्रिक हे करून मंत्रिपद मागण्याचं काम करतात। त्या ठिकाणी तुम्ही कृषी मंत्री बघितले असेल की त्या विधान भवनामध्ये त्या पवित्र अशी मंदिरामध्ये पत्ते खेळताना त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल। आणि संजय शिरसाट त्या ठिकाणी तुम्ही मंत्री बघितले असेल, पैशाची बॅग घेऊन मुजोरी सारखं बसून हातामध्ये पिस्टॉल घेऊन बसलेले। या मंत्र्यांचा आम्ही निषेध करतो। योगेश कदम असतील त्या ठिकाणी डान्स बार चालवतात, अशा मंत्र्याला तुम्ही हकालपट्टी केली पाहिजे। नुसती हकालपट्टी यांची करून चालणार नाही, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ही आमची या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करत आहोत। आमची हीच मागणी आहे की या ठिकाणी या मंत्र्याला यांचे राजीनामे झालेच पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे।